जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 112 पाहणार आहोत. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तोही तकारी. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की आजपर्यंत अनेक सांगणारे होऊन गेले आणि अनेक ऐकणारे होऊन गेले. या ऐकण्या सांगण्यात माणसाचे अनेक जन्म गेले. केवळ एक जन्म नाही, असे कितीतरी आपले जन्म वाया गेलेले आहेत. म्हणूनच समर्थ म्हणतात, जनी सांगता ऐकता जन्म गेला. अनादिकालापासून सांगणारे सांगतच आले आहेत आणि ऐकणारे ऐकतच आले आहेत, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जे प्रश्न अनादिकालापासून चालत आलेले आहेत ते आजही तसेच शिल्लक आहेत. त्याच्यावर वादविवाद मात्र पुष्कळ होतात, पण त्यामधून काही निष्पन्न निघतच नाही. त्या वादविवादामधून कुणाचंच भलं होत नाही, कुणाच्या वृत्तीमध्ये फरक पडत नाही, कुणाच्या आचरणामध्येही बदल पडत नाही. अहंकाराविषयी तर बोलायलाच नको. अहंकाराबद्दल किती जणांनी कितीतरी सांगितलेलं आहे, पण तरीही हा अहंकार आपल्यामधून जात नाही. हा अहंकार व्यवहारामध्ये आणि अध्यात्मामध्येही नुकसान करणाराच आहे, पण तरीही हा आपला अहंकार कमी होतो का? नाही. संतांना या गोष्टीचं फार वाईट वाटतं. संत त्यांना जे अनुभव आलेले असतात त्या अनुभवाच्या आधारावर समाजाच्या कल्याणाकरता कळवळून चांगल्या गोष्टी सतत सांगत असतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. खरं पाहिलं असता या संतांचा या सांगण्यामध्ये काहीही स्वार्थ नसतो. ते अतिशय निस्वार्थ भावनेने समाजाच्या लोकांच्या कल्याणाकरता अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असतात, पण संतांच्या त्या वचनाकडे माणसांचं लक्षच नसतं. म्हणून संतांना फार वाईट वाटतं. तरीही न कंटाळता हे संत पुन्हा पुन्हा समाजाच्या हिताकरता सांगतच राहतात. तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे, बुडते हे जग न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुकाराम महाराज म्हणतात, हे जग अज्ञानामध्ये बुडत चाललेलं आहे, त्यामुळे त्याचं नुकसान होत आहे. आपलं भलं कशात आहे हे माणसाला कळत नाही आहे, आणि त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी न कंटाळता आम्ही पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगतच राहतो. माणसं ऐको अथवा न ऐको, संत कधीही कंटाळा करत नाहीत. महर्षी व्यासांपासून बघा ते ज्ञानेश्वरापर्यंत, ज्ञानेश्वरापासून रामकृष्ण परमहंस गोंदवलेकर महाराज, श्रीधर स्वामीपर्यंत सर्वजण आपल्याला हेच सांगत आलेले आहे, पण तरीही माणसामध्ये मात्र काही बदल होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, परिवाद विवाद तैसाची ठेला. अर्थात अनेक जणांनी सांगितलं, अनेक जणांनी ऐकलं, पण तरीही त्यामधील वादविवाद मात्र काही कमी होत नाही. ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये मात्र अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात. त्यांना असं वाटतं की बाबा परमेश्वर आहे का? आहे तर मग तो दिसत का नाही? आणि त्याला कुणी पाहिलेलं आहे का? वगैरे अनेक प्रकारच्या शंका माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात, आणि त्या शंकामधून मग वादविवाद वाढीला लागतात. त्या वादातून दंभ ढोंग निर्माण होते. त्या शंकाचे निरसन करण्याकरता नको तो वाद निर्माण होतो. त्यामुळे त्या वादाला काही अर्थ नसतो, कारण तो वाद हा केवळ दंभाने भरलेला असतो. मी म्हणतो तेच खरे असा तो वाद असतो. समाजामध्ये अशी काही माणसं वाद निर्माण करणारी असतात,
ती दांभिक वृत्तीची असतात. म्हणून समर्थ म्हणतात, उठे संशयो वाद हा दंभधारी. ही जी माणसं असतात ना, दंभ निर्माण करणारी समाजामध्ये, त्यांना समाजामध्ये कलह निर्माण करायला, वाद निर्माण करायला आवडतच असतो. आणि अशा ह्या दांभिक वृत्तीची माणसं प्रत्येक कालखंडामध्ये होऊन गेलेली असतात. म्हणून समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तो हितकारी. जो वाद समाजाचं अहित करतो असा वाद काही कामाचा नाही. पण ज्यामधून माणसाचं कल्याण आहे असा संवाद जो असेल तो मात्र हितकारी आहे. असाच सुसंवाद माणसाने करावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. म्हणून समर्थ म्हणतात, जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसाची ठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर समर्थ.